नमस्कार मित्रांनो, आज महाशिवरात्रीनिमित्त आपण एक छोटासा ट्रेक करून महादेवाच्या मंदिराला भेट द्यायला चाललेलो आहोत. तर हे मंदिर आटपाडीपासून साधारणतः 20 किलोमीटर या अंतरावर आहे. आटपाडी खरसुंडी रोडला मिटकी आणि बाळेवाडीच्या मध्ये हे भोजलिंग मंदिर आहे आणि इथून सरळ वरती डोंगरावर इथे महादेवाचं मंदिर आहे. चला आपणही बघूया हे महादेवाचं मंदिर. सूर्यदेवाला नमस्कार करून आपण या ट्रेकची सुरुवात करतोय. 7:25 झालेले आहेत. बघूया आपल्याला हा ट्रेक करायला किती वेळ लागतोय ते. असा खडतर रोड पार करून आपल्याला डोंगरावर जायचे आहे. डोंगरावर येताना शक्यतो चप्पलचा वापर टाळा, कारण चप्पल घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. इकडून आपल्याला छोट्या मार्गातून असं वर जायचंय. पद्धतीने पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. यानंतर हा दुसरा एक टप्पा पूर्ण केल्यानंतर आपण थेट डोंगरावर पोहोचणार आहोत. बाजूबाजूने कडाकडाने आपल्याला डोंगरावर जायचं. आणि इथं चालताना थोडंसं जपून चाला. वाट फारच चिंचोळे, नाहीतर सरळ मग कडेला ठेवून जाईल तुमचं. मित्रांनो, फायनली आपण पूर्ण डोंगरावरती आलेलो आहोत. तर आपल्याला यायला इकडून मिटकी मार्गे ते भोजलिंग मंदिर आणि तिकडून बाळेवाडी मार्गे भोजलिंग मंदिर, तिथून तो पहिला टप्पा, त्यानंतर हा दुसरा टप्पा आणि सरळ ते समोर दिसतंय ते महादेवाचं मंदिर. साधारणतः आपण 7:25 या ट्रेकला सुरुवात केलेली. आत्ता 7:53 झालेली आहेत.
म्हणजे आपण अर्ध्या तासात हा ट्रेक पूर्ण करू शकतो. आणि फायनली आपण महादेव मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. चला आता आपण पिंडीचे दर्शन घेऊया. या महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करण्यासाठी या डोंगरावर बारमाही असा एक जिवंत झरा आहे. त्या झऱ्यातून या श्रीकलशामध्ये आपण पाणी आणणार आहोत व महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करणार आहोत. मंदिरापासून सरळ आपण या डांबांच्या दिशेने जरी आलो तरी आपण या झऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. मंदिरापासून सरळ 6 डाम समोर आल्यानंतर आपण उजव्या बाजूला या सिंधीच्या झाडाजवळ हा झरा आहे. तर आपल्याला फायनली हा झरा सापडलेला आहे. ही पूर्वीच्या काळापासून झऱ्यातून पाणी प्यायच्या आधी पहिल्यांदा तर झऱ्यातलं पाणी पूर्ण हापसलं जातं, बाजूला काढलं जातं आणि त्यानंतर मग पाणी पिलं जातं. तर ही पाणी काढायसाठी जे इथल्या स्थानिक लोकांनी इथल्या मेंढपाळांनी एक वाटे आणून ठेवले, कारण इथं फार खडबडीत आहे. हे पूर्ण खडबडीत असल्यामुळे याला हातानं पाणी नाही काढू शकत. हे अशा पद्धतीनं पाणी काढलं जातं आणि जे नवीन येईल आता ते एकदम स्वच्छ पाणी येतं. तर तुम्ही बघा एकच मिनिटामध्ये हे पूर्ण झरा भरून जातो परत पूर्वीसारखं. तर आता ह्यातलं बऱ्यापैकी शेवाळ गेलेलं आहे. ह्याचं जास्त दिवस वापर न झाल्यामुळं हे तुम्हाला शेवाळ दिसते. जर डेली यूज होत असेल ह्या झऱ्याचा तर हे असं शेवाळ नाही दिसत. आणि हे पाणी पिण्यासाठी एकदम योग्य आहे, कारण हे जर तुम्ही आतल्या साईडनं पाणी येते ह्याच्यातून ह्या होलामधून आणि पूर्ण पाझराचं पाणी येते. पूर्ण डोंगरामध्ये जिथे जिथे दिसतील त्याच्यातून हे पाणी येते. तर आपण आता जलाभिषेक करण्यासाठी या श्रीकलशामध्ये जल घेऊन शंकराच्या पिंडीला जलाभिषेक करण्यासाठी जात आहोत. पावसाळ्यात ह्या झऱ्यांमधून पाणी वाहत असतं कंटिन्यू. आता हे कोरडे पडलेत. साधारण आपण फेब्रुवारी मार्चमध्ये आहोत. तर मानदेशामध्ये इथं दुष्काळी प्रदेशामध्ये एवढ्या दिवस पाणी काय राहणं शक्य नाही. पण मला विशेष वाटते की अजून पण या झऱ्यामध्ये मात्र पाणी कंटिन्यू कसं काय, आणि ते पण मानदेशामध्ये. म्हणजे देवांनी कशा पद्धतीनं व्यवस्था करून ठेवली आहे बघा, की या जंगली प्राण्यांना, चिमण्यांना किंवा पक्ष्यांना कशा पद्धतीनं जीवन जगता येईल, पाणी पिता येईल. एवढ्यावरच्या डोंगरावरच्या भागात पण त्यांची पाणी पिण्याची व्यवस्था करून ठेवली. तर ही एक चमत्कारच म्हणावा लागेल आपल्याला.